थोडंसं संयमी राहणं गरजेचं आहे। 6 अंक याबद्दल पाहूया। सगळ्यांना आवडणारा हा 6 अंक शुक्राचा अंक आहे। चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर मात्र शुक्राला तुम्ही जवळ करणं सुद्धा गरजेचं आहे। भौतिक सुख, चांगली लॅविश गाडी, लॅविश घर, सोबत सगळ्या कलाकृती सगळ्या असणे, त्याचबरोबर शोभिवंत वस्तू असणे, चांगले ड्रेस कोड, दागिने, सेंट, परफ्यूम्स ह्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील किंवा वापरत असेल तर तुमचा शुक्र नक्की चांगला आहे व तुम्हाला तो अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही परफ्यूम्स रोज वापरणे, मेहंदी काढणे किंवा चांगले ड्रेस वापरणे हे महत्त्वाचे आहे। 7 अंक अर्थातच केतूचा अंक आहे। केतू अर्थात तुम्हाला माहिती आहे की त्याला धडच नाही, त्यामुळे बुद्धी त्यांची चुकीच्या ठिकाणी जाऊ शकते आणि याला कात्री सुद्धा म्हटलेलं आहे, जो कट करतो म्हणजे कुठल्याही गोष्टी निगेटिव्हिटीकडे जास्त जातो, एकलकोंडेपणा, विचारहीन दृष्टी असते आणि विचार न करता घेतलेले निर्णय आणि स्वतःचा हेकडपणामुळे यांच्याकडे पाठीमागे जाण्यासाठी हे तत्पर असल्यासारखे असतात। यांच्याकडे सायंटिफिक पद्धतीचा रिसर्च खूप चांगला असतो, परंतु कम्युनिकेशन स्किल नसल्यामुळे तसेच मैत्री करत नसल्यामुळे किंवा इतरांशी संवाद साधण्याची कला यांच्याकडे कमी असते, त्यामुळे यांच्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी असून सुद्धा एकलकोंडे राहिल्यामुळे नुकसान असते। परंतु रिसर्च, मोठे सायंटिस्ट, IT विभाग किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये संशोधन करणे यासाठीचा हा अंक खूप चांगला आहे। म्हणून अध्यात्म, संन्यास वृत्ती ह्यासाठी सुद्धा 7 अंक चांगला आहे। अध्यात्माकडे जास्त आपल्याला जर कल करायचा असेल किंवा रेकी, हिलिंग मास्टर, मेडिटेशन्स ह्यासाठी 7 अंक असायला पाहिजे। 8 अंक अर्थातच शनी आहे आणि मेहनती, गंभीर, संयमी सुद्धा आहे। हे थोडेसे गंभीर असतात आणि त्याच्यामुळे ह्यांच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्यांना कळत नाही। विलंब, संघर्ष, दीर्घकाळ टिकणारे यश हे शनीच देतो, त्यामुळे शनी हा कष्ट करायला, मेहनत करायला लावणार आहे, परंतु फळ द्यायला सुद्धा तो नक्की तत्पर असतो, त्यामुळे तो निश्चितच तुम्हाला फळ चांगले देतो। कायदा, तत्वज्ञान, प्रशासन या गोष्टींमध्ये किंवा एखाद्याला सहकार्य, खूप कष्ट करून मेहनत करून त्यांना मदत करणारा हा शनीचा अंक आहे। समाजसेवा, वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम इथे सुद्धा शनी तत्पर असतो आणि सेवाभावी जिथं जिथं वृत्ती आहे जसं नर्स, डॉक्टर यांच्यामध्ये सुद्धा शनी कुठे ना कुठेतरी आढळतो। त्यामुळे सेवाभाव करायचे असेल, समाजसेवा करायची असेल तरी सुद्धा हा शनी ऍक्टिव्ह असतो। मग शनी नेमका कुठे चांगला कुठे वाईट कसा घेतला पाहिजे याचा मात्र अभ्यास तुम्हाला आम्ही नक्की शिकवत असतो। 9 अंक अर्थातच मंगळाचा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि हा क्रोधी, आक्रमकपणा, धडाडी, धाडशी असल्यामुळे जिथं जिथं धाडस आहे, जिथं तिथं डेअरिंगची काम आहे, तिथं तिथं मंगळ आहे। उदाहरणार्थ आता आर्मी, पोलीस, फाईट आर्मी असू दे किंवा पोलीस आर्मी असू दे, तिथे हे कार्यतत्पर असतात। IAS, IPS अधिकारी किंवा आगीशी संबंधित जिथं जिथं बॉयलर, भट्टी, वीट भट्टी, दारुगोळा, स्फोटके जिथं जिथं आहे तिथं तिथं मंगळ आहे। हा मंगळ तुम्ही कशा पद्धतीने घेतला पाहिजे ह्याचं मात्र टेक्निक तुम्हाला शिकायला पाहिजे। आता हा मंगळ अग्नितत्वाचा असल्यामुळे स्वीट मार्ट वगैरे सुद्धा जे आहे तिथे जिथे बनवली जातात तिथं सुद्धा हा मंगळ कार्य करत असतो, परंतु भाजणे आणि कापणे म्हणजे जिथं कापतं, कट होतं तिथं सुद्धा मंगळ आहे, जर तिथं भाजतं तिथं सुद्धा मंगळ आहे। मग तो कोणत्या अर्थाने घ्यायचा, करिअरच्या संदर्भात असेल तर तुम्ही स्वीट मार्टचं शॉप असं सुद्धा म्हणायला हरकत नाही, फटाके किंवा जिथं जिथं आगीशी संदर्भातले कार्य आहेत, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी, आर्मी, अग्निशामक दल सुद्धा म्हणायला हरकत नाही, अशा ठिकाणी हा मंगळ ऍक्टिव्ह असायला लागतो। जिथं धाडस तिथं मंगळ असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। सावधगिरी काय आहे तर खूप अति आक्रमकपणामुळे वादविवादात्मक गोष्टी होतात आणि म्हणून यांनी थोडासा रागाव कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं। असे हे 1 ते 9 अंक खूप छान पद्धतीनं आहेत आणि सगळेच अंक वाईट नाहीत, सगळेच अंक चांगले आहेत। आपल्यासाठी आपल्या जन्मांकानुसार आपण कोणता ग्रह घेऊन आलेलो आहे आणि आपल्याला कोणता मूलांक भाग्यांकानुसार मित्रांक कोणता घेतला पाहिजे किंवा कोणतं करिअर तुम्ही करत असताना त्याचा वापर कसा केला पाहिजे
हे तुम्हाला शिकायचं असेल तर सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला नक्की भेट द्या व आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। आता आम्ही नवीन कन्सेप्टमध्ये विविध क्लासेस आणलेले आहेत। त्याचबरोबर तुम्हाला कुंडलीशास्त्र, वैदिक कृष्णमूर्ती पद्धती, किरो पद्धती, कबाला पद्धतीने अंकशास्त्र, त्याचबरोबर मोबाईल अंकशास्त्र, त्याचबरोबर वैदिक अंकशास्त्राची वेगळी टेक्नॉलॉजी, त्यामधील असणारी कुंडली नेमकी काय काम करत असते, अशा विविध पद्धतींचा तो सुद्धा अभ्यास, त्याचबरोबर कृष्णमूर्तीचा बेसिक टू ॲडव्हान्स असे अगदी घटना केव्हा कशी घडेल ह्यापर्यंत सगळे 4 स्टेप थिअरीचे क्लासेस आपले आहेत। त्याचबरोबर हस्तरेषाशास्त्र, प्रत्येक ग्रहाची फ्रिक्वेन्सी हातावर कशी असेल आणि त्याची चिन्हे, रेषा, उंचवटे, कोणत्या वेळेला काय घटना घडवू शकतील असे हस्तशास्त्राचा डायग्राम सहित असणारा क्लास आपला आहे। त्याचबरोबर रेकी आहे, हिलिंग आहे, रत्नशास्त्र आहे आणि वास्तुशास्त्र सुद्धा सर्व पद्धतीने सर्व टेक्नॉलॉजीने आहे। कुंडलीमधून तुम्ही नेमकी वास्तू कशी पाहावी अशा कन्सेप्टपासून तुम्ही जाग्यावरती नेमकी काय कशी फ्रिक्वेन्सी पाहाल आणि त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा कशी तपासावी हे असे सर्व प्रकारचे अभ्यास आपल्या सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलमध्ये सहज सोप्या पद्धतीने शिकवले जातात। त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा दिले जाते। तर नक्की तुम्ही सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला भेट द्या। त्याचबरोबर आम्ही आता मंत्र नेमकी कसे म्हणावे, महिम्न स्तोत्र, शिवस्तुती, गणेश स्तुती, श्रीसूक्त, विष्णू सूक्त अशी सर्व सूक्त, भगवद्गीता कशी आहे, काय आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही पाठांतर किंवा कोणत्या गोष्टीसाठी कोणते मंत्र कसे उपयोगात आणले पाहिजे, दैनंदिन पूजा कशी करावी, ह्यासाठी आम्ही एक वेगळा अभ्यासक्रम आणलेला आहे आणि तो तुम्हाला शिकायला इथे मिळणार आहे। तर नक्की तुम्ही भेट द्या आणि लवकरात लवकर जॉईन करा। धन्यवाद।